नागपुरातील विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड याला अटक करण्यात आली आहे। नागपूर जिल्ह्यातील बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणामध्ये मोठी कारवाई झाली आहे। बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदासाठी मंजुरी दिल्या प्रकरणामध्ये उल्हास नरड याला गडचिरोलीमधून अटक झाली आहे। या प्रकरणामध्ये भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुख्याध्यापक पराग कुडके याला सुद्धा ताब्यात घेतलं गेलंय। आरोपी मुख्याध्यापक पराग कुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसताना तसंच शिक्षक म्हणून कुठेही काम केलेलं नसताना सरळ मुख्याध्यापक बनवलं गेलं। बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणामध्ये यापूर्वी वेतन पथक आणि भविष्य निर्वाह निधी अधीक्षक निलेश वाघमारे यांना निलंबित केलेलं आहे। पुन्हा एकदा प्रतिनिधी जितेंद्र यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया। जितेंद्र, आत्ताची ही मोठी कारवाई म्हणावी लागेल या सगळ्या प्रकरणातली, आता पुढची कारवाई नेमकी काय असणार आहे? अशा पद्धतीने गोष्टी पुन्हा घडू नयेत यासाठी नक्कीच रिद्धी, अतिशय मोठी आणि महत्वपूर्ण तेवढीच शिक्षण विभागात खळबळ उडवणारी ही कारवाई म्हणावी लागेल। पुढारी न्यूजने सतत या बातम्यांचा पाठपुरावा केलेला आहे आणि नागपूर जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये जवळपास 580 बनावट शिक्षकांच्या नियुक्ती केल्याचं हे प्रकरण आहे। या प्रकरणात आता जे आहे ते मोठी कारवाई म्हणावी लागेल, कारण नागपूर विभागाचे विभागीय उपसंचालक उल्हास नरड यांना नागपूर पोलिसांनी अटक केलेली आहे। गडचिरोली मधून काल त्यांना ही अटक करण्यात आलेली आहे आणि बोगस नियुक्त्या ज्याप्रमाणे शिक्षकांच्या करण्यात आलेल्या होत्या त्यापैकी एक महत्वाची जी नियुक्ती आहे ती कोणताही अनुभव नसताना, शिक्षक नसताना आणि शिक्षक पदाचा कुठलाही अनुभव नसताना थेट मुख्याध्यापक बनवण्यात आले आणि या प्रकरणात जे आहे ते शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांचा आर्थिक गैरव्यवहार देखील झाल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे आणि त्या प्रकरणी जी आहे ती ही नागपूर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। यासोबतच जो आरोपी मुख्याध्यापक आहे त्यालाही नागपूर पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यामुळे आता ही महत्वाची दुसरी कारवाई म्हणावी लागेल या संपूर्ण बोगस शिक्षकांच्या नियुक्तीमध्ये। आणखी या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी होत आहे, SITची चौकशीची मागणी होत आहे। त्यामुळे नेमकं आता या आणखी कोणते कोणते अधिकारी, संस्था चालक, शिक्षक आणि बोगस शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी यात सहभागी आहेत याचाही तपास होणे आवश्यक आहे आणि त्यासाठी SIT नेमण्याची गरज आहे। त्याचबरोबर सखोल चौकशी होण्याची देखील गरज आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात आणखी कोण कोण या प्रकरणात सामोरे येतात किंवा आणखी कोणाकोणावर कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। जी, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।